चांदवड तालुक्यातील वडनेर भैरव येथे रामनवमीनिमित्त भगवान श्रीरामांचा जन्मोत्सव मोठ्या उत्साहात व भक्तिभावाने साजरा करण्यात आला। सकाळपासूनच गावात धार्मिक वातावरण निर्माण झाले होते। मंदिर परिसरात आकर्षक सजावट करण्यात आली होती। तसेच फुलांची आरास व विद्युत रोषणाईने संपूर्ण परिसर उजळून निघाला होता। राम जन्माच्या मुहूर्तावर दुपारी 12 वाजता श्रीराम जन्माचा सोहळा पार पडला। यावेळी जय श्रीरामच्या घोषणांनी संपूर्ण परिसर दुमदुमून गेला। ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून आरतीत सहभाग घेतला। कीर्तन, भजन व धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते। महाप्रसादाचेही आयोजन करण्यात आले असून भाविकांनी मोठ्या उत्साहात त्याचा लाभ घेतला। गावातील युवक मंडळ, ग्रामस्थ व मंदिर समिती यांच्या सहकार्याने हा सोहळा यशस्वीरित्या पार पडला। या उत्सवामुळे वडनेर भैरव गावात भक्तिमय आणि आनंदी वातावरण निर्माण झाले होते। प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूजसाठी दीपक पवार, वडनेर भैरव। आणि आपण बघत आहात प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूज। आज वडनेर भैरव येथे श्रीराम जन्मोत्सव सोहळा मोठ्या आनंदात व थाटात पार पडला आहे। तरी आपण जन्मोत्सव निमित्त काय काय कार्यक्रम आयोजित केले व काय काय कार्यक्रम झाले ते अधिक माहिती येथील माणसांकडून जाणून घेऊया। दादा नमस्कार। नमस्कार, जय श्रीराम। जय श्रीराम। तर काय सांगाल याबद्दल? श्रीराम जन्मोत्सव सोहळा उत्साहात पार पडला व आरतीने सांगता झाली, तर अजून इथून पुढे कोणता कार्यक्रम आहे आणि तुम्ही काय कार्यक्रम केला? खरं सांगायचं झालं तर याच्या आपल्याला नुसत्या वरवर प्रश्नाची उत्तरं किंवा माहिती देण्यात काही अर्थ नाही। खरं जे राम मंदिर आहे, या राम मंदिराची पूर्व आख्यायिका किंवा त्याचं पूर्ण माहिती हे पण असणं गरजेचं आहे। सर्वप्रथम आमचे आजोबा कैलासवासी अमृतकेशव गोरे हे हयात असताना आमच्या गावामध्ये पूर्वी एक ब्राह्मण समाजाचं कुटुंब हे गावी राहत होतं। त्यांनी त्यांच्या वाड्यामध्ये प्रभू रामचंद्र, सीतामाई आणि लक्ष्मण यांच्या मूर्ती स्थापन केलेल्या होत्या। परंतु त्या मूर्ती त्यांच्या त्या खाजगी जागेत होत्या। कालांतरानं ते कुटुंब ह्या गावातून स्थलांतरित झालं आणि जाताना त्या रामाची किंवा त्या प्रभू रामचंद्राची सेवा काही कोणाकडून नित्यनियमाने घडली नाही। त्यामुळे त्या कुटुंबाने त्या राममूर्ती त्यांच्या ज्या ठिकाणी ते गेले त्या ठिकाणी त्यांनी नेल्या आणि पूर्ण वडनेर भैरव गाव हे गाव रामाविना राहिलं। हा एक आत्मिक दुःख आमच्या आजोबांना झालं आणि ते अतिशय धार्मिक होते। त्यांनी असं ठरवलं की ह्या गावामध्ये, आपल्या गावात राम नाही, जर आपल्या गावात राम नाही तर काही नाही, म्हणून त्यांनी प्रभू रामचंद्राच्या मूर्तीचा किंवा मंदिर त्या ठिकाणी आपल्या गावात असावं म्हणून त्यांनी ते निर्णय घेतला। आणि त्यावेळेला जसं पूर्वीच्या लोकांनी किंवा ज्यांच्याकडे होते ते स्थलांतरित झाल्यानंतर ते रामाच्या मूर्ती परत ह्या त्यांनी घेऊन गेले, तसंच कदाचित मी मूर्ती जर बसवल्या आणि जर माझे वंशज हे जर पुढे गेले, कुठे दुसरीकडे निघून गेले तर गावामध्ये गाव परत रामाविना सुनं राहील, म्हणून त्यांनी या सार्वजनिक हनुमान मंदिरामध्ये राम मूर्ती या ठिकाणी बसवल्या। आणि 1976 साली त्यांनी त्यांच्या सर्व सहकाऱ्यांसह गावातले प्रमुख व्यापारी, प्रतिष्ठित मंडळी यांच्या सर्वांच्या सहकार्याने या ठिकाणी राम बसवलं आणि गावामध्ये रामाचं हे मंदिर 1976 सालापासून या ठिकाणी आहे। दरवर्षी सालाबादाप्रमाणे रामनवमीचा उत्साहामध्ये त्याचा जन्मोत्सव साजरा केला जातो आमच्या सर्व कुटुंबाकडून। त्याचबरोबर गावातल्या सर्व तरुण, त्याचबरोबर सर्व ग्रामस्थ, माता भगिनी या सगळ्या एकत्र येऊन त्याच्यामध्ये हिरिरीने भाग घेतात। मी सांगितलंच आहे, गावामध्ये भैरवनाथ जसं ग्रामदैवत आहे तसं आपलं राष्ट्रीय दैवत राम हे देखील असलंच पाहिजे आणि त्याच्याने तरुणांना एक आत्मिक बळ मिळतं। त्या दृष्टीने इथं दर शनिवारी आरती होते। दर शनिवारी सगळे तरुण एकत्र येतात आणि सार्वजनिक आरती होते आणि असे वर्षभर सगळे कार्यक्रम राम मंदिरामध्ये साजरे केले जातात। प्रथमतः प्रभू रामचंद्रांच्या जन्मोत्सवानिमित्ताने सर्व भाविकांना हार्दिक शुभेच्छा। राम नाम वाचे तोची एक धन्य।
त्यांचे निशुद्ध पुण्य ये जनी. विश्वाचे गुरु निवृत्तीदादा म्हणतात की जो भगवंताचं प्रभू रामचंद्रांचं नामस्मरण करतो त्याच्या इतका धन्य या जगाच्या पाठीवर दुसरा कोणी नाही. या प्रभू रामांच्या जन्म उत्सवानिमित्ताने या वडनेर भैरव गावामध्ये अतिशय सुंदर सजावट करून आणि या मंदिराच्या प्रांगणामध्ये प्रभू रामचंद्रांच्या जन्म उत्सवानिमित्ताने पांडुरंग महाराज लाजूरकर यांचे कीर्तन होऊन या कार्यक्रमाची सांगता झाली. अतिशय सुंदर प्रकारे नियोजन केलं. या प्रभू रामचंद्रांच्या मंदिराचे जे ट्रस्ट आहे या ट्रस्टच्या सहकार्याने आणि संपूर्ण भजनी मंडळाने आदरणीय वसंत महाराज थोरमिशे बाबांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम संपन्न झाला. रामकृष्ण हरी. तर्फे श्रीराम जन्म उत्सव मोठ्या उत्साहात साजरा होत आहे. तर त्याचीच मी रूपरेषा सर्वांना थोडक्यात सांगत आहे. तर आज सकाळी 9 वाजेपासून श्रीराम चौक येथे भजनाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला. त्याच्यानंतर 10 वाजता हबप पांडुरंग महाराज लाजूरकर यांचा हरिकीर्तनाचा प्रोग्राम झाला व 12 वाजता श्रीराम जन्म उत्सव मोठ्या उत्साहात साजरा झाला. तर इथून पुढचा कार्यक्रम असा असणार आहे का संध्याकाळी ठीक 5 वाजता भव्य शोभायात्रेचं आयोजन केलेलं आहे. त्यामध्ये महिलांचा पण मोठ्या प्रमाणात सहभाग असणार आहे. तर मी सर्व नागरिकांना अशी विनंती करतो आहे का त्या शोभायात्रेत सर्वांनी सहभागी व्हावं व श्रीराम नामाचा गजर करून एक नवीन अनुभव घ्यावा. सियावर रामचंद्र की जय. आता वडनेर भैरव नगरीमधील सर्व नागरिकांना जन्माच्या मी शुभेच्छा देतो. तसेच हनुमान मंदिर देवस्थान ट्रस्टच्या वतीने आज जो राम जन्मोत्सव साजरा करण्यात आला ह्यामध्ये पांडुरंग शास्त्री लाजूरकर आळंदी यांचं एक सुसव्य असं कीर्तन झालं. त्या कीर्तनानंतर आपले ग्राम पुरोहित राजू जोशी यांच्या हस्ते श्रीरामाचं पूजन करून बरोबर 12:30 वाजता आज त्यांचा जन्म हा झाला. आणि या सर्व कार्यक्रमाचं पौरोहित्य करत असताना आमचे ज्यांनी ह्या रामाच्या मूर्ती स्थापन केल्या आहे असे कैलासवासी येता 2 मिनिटं लेडीज होत्या फक्त. ताज्या व महत्त्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले स्टोअरवर जा. प्रबलभूमी ॲप डाउनलोड करा व या धावपळीच्या जीवनात अपडेट रहा.